नमस्कार, आपण पाहता लोकशाही मराठी. मी कमलेश सुतार. लोकशाहीचा मुद्दा आहे आमच्या विशेष चर्चेच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज चर्चा नाही, पण एका विशेष पाहुण्यांसोबत आपण गप्पा मारणार आहोत. असं म्हणतात की राजकारण्यांनी अभिनेता असावंच, पण अभिनेत्यांनी राजकारणात जाऊ नये, कारण अभिनेत्यांना फारसं ते लकी मानलं जात नाहीत किंवा फार यशस्वी होत नाहीत. दक्षिणेकडे कलाकार राजकारणात यशस्वी होतात, पण महाराष्ट्राच्या राजकारणात फार कमी किंवा अगदीच नगण्य अशी नावं आहेत की जी राजकारणामध्ये आलीत, आणि त्यातही एकच नाव आहे जे यशस्वी झालं राजकारणामध्ये. गेल्या काही दिवस त्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत सस्पेन्स आहे. त्याच्याबद्दल अनेक कधीकधी वावड्या म्हणायच्या किंवा बातम्या म्हणायच्या येत असतात मध्ये. त्यामुळे या विषयावरती चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांनाच आमच्या स्टुडिओत आज आमंत्रित केलं. आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये आहेत लोकशाहीच्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे. खरं तर ही मुलाखत आपण काल करणार होतो आणि काही कारणास्तव आपण ती करू शकलो नाही. काल शिवराज्याभिषेक दिवस होता आणि त्यानिमित्तानं आपण तुमच्याशी गप्पा मारणार होतो, पण आपल्याला काल काही कारणामुळे ते जमलं नाही. पण तरीसुद्धा मला त्याच मुद्द्यावरनं खरं तर सुरुवात करायची. महाराष्ट्राचं राजकारण 3 शतकानंतरसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज या 3 शब्दांभोवती नेहमी फिरत असताना दिसतं. कधीकधी ते पॉझिटिव्हली असतं, पण कधीकधी राजकीयदृष्ट्यासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आजही पॉलिटिकली आर्टिक्युलेट करण्याचा प्रयत्न केला जात असतो. आपण बघितलं गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, राज्याभिषेक दिन असो, यांच्याभोवती एक वेगळा एक पॉलिटिकल इव्हेंट तयार केला होता. अर्थात यावेळेस 350वा राज्याभिषेक दिन होता, त्यामुळे त्याचं महत्त्व वेगळं होतं. पण तरीसुद्धा महाराजांच्या भोवती एक राजकीय अशी एक वीव तयार केल्याचा प्रयत्न केला जातो. तुम्ही स्वतः ती भूमिका जगला आहात. तुम्ही स्वतः त्यांच्या विचारांना फक्त त्याच्यावरती कलाकृतीच केल्या नाही, तर ते तुम्ही जगतात विचार, असं तुमच्या अनेक मुलाखतींमधून बघितलं. या सगळ्याकडे एक कलाकार म्हणून, एक राजकारणी म्हणून कसं बघता? नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आराध्य दैवत नाही, तर माझं असं एक ठाम मत आहे की छत्रपती शिवाजी महाराज एक असामान्य असं चैतन्य आहे. आणि तुम्ही जेवढ्या प्रामाणिकपणे त्यांना साथ घालाल तेवढ्या उत्कटतेनं तुम्हाला प्रतिसाद मिळतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकाच दिवशी करण्यापेक्षा ती 365 दिवस जर माझ्या मनात साजरी झाली तर मी शिवविचार जगतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा आपण राज्याभिषेक म्हणतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्ता 350वा राज्याभिषेक एवढ्या मोठ्या पद्धतीनं साजरा होत असताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागू देऊ नका ही शिकवण दिली, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज माझे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असताना, टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत असताना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणं ही त्यांना खरी आदरांजली आहे की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला जागून त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य निर्माण केलं, म्हणजे आपण एक फार महत्त्वाची गोष्ट ही आत्ताच्या गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला हे परसेप्शन जे एक वेगळं क्रिएट केलं जातं, यामध्ये महाराजांचा नेमका विचार हा आपण काय घ्यायचा. म्हणजे मी कायम असं सांगतो, कसं मानतो की छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही आहे, तो डोक्यात भिनवून घेण्याचा विषय आहे. म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्ष अस्तित्वात नसलेलं स्वराज्य अस्तित्वात आणलं आणि तरीही त्याला स्वतःचं नाव दिलं नाही, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य असं नाव दिलं, तर त्या रयतेच्या लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आपण आज 100% पाळतो आहोत का? किंवा आत्ताही ज्या पोलरायझेशनच्या घटना घडत आहेत, जे एक्सक्लुजन पॉलिटिक्स हे गेल्या काही दिवसांमध्ये दिसतंय, जे इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सातत्यानं आपल्याला दिसलेलं आहे. आणि मग ती तत्त्व आपण पाळतो आहोत का हे आपण स्वतःला विचारणं तितकंच गरजेचं आहे. आणि आजही माझी ही ठाम अशी धारणा आहे, अशी श्रद्धा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा आजही तितकाच प्रेरणादायी आहे. मग तो शेतकऱ्यांच्या विषयक असो, तो व्यापार विषयक असो, तो धार्मिक बाबींच्या विषयी असो, तो जातीय सलोख्याच्या विषयी असो, तो महिलांविषयक असो, आणि ही सगळी तत्त्व ही आजही तितकीच ॲप्लिकेबल होतात. म्हणजे एक कायम काल जो शिवराज्याभिषेक झाला, या शिवराज्याभिषेकातली एक गोष्ट प्रत्येकानं नमूद करायला हवी की तोपर्यंत जेवढे राजे हे राज्याभिषेक करून घेत होते त्यावेळी सर्वसाधारणपणे शपथ अशी घेतली जात होती की माझा राजदंड मी माझ्या धर्मगुरूच्या हातात देईन
आणि माझ्याकडून जर अनुचित प्रकार घडला तर माझा धर्मगुरू माझ्या मस्तकावर त्या राजदंडाचा प्रहार करून मला पदच्युत करेल। याचा अर्थ तोपर्यंत धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ होती। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांती होती अशासाठी की छत्रपती शिवाजी महाराजांनी राजदंड हा स्वतःच्या हातात ठेवला होता, जेणेकरून धर्मसत्ता आणि राजसत्ता ही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लोककल्याणासाठीच चालली पाहिजे। मला वाटतं हे तत्त्व आजच्या काळामध्ये फार लोकांना बोध देणार आहे। पण आता तुम्ही राजकारणाचा विषय काढला महाराजांच्यामुळे, राजदंड ही कॉन्सेप्टच अनेकांचं म्हणणं आहे की ती असावी की नाही, धर्मसत्ता राजसत्तेचं मिश्रण व्हावं की नाही, अशी चर्चा असताना पुन्हा राजदंड परत येतो पार्लमेंटमध्ये। तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? राजदंड म्हणजे आजच्या राजकारणाकडे जेव्हा त्रयस्थपणे आपण पाहतो तेव्हा एक खरोखर हा प्रश्न माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला पडतो की इतकं प्रतीकवादी राजकारण झालंय का, की राजकारण आम्ही फक्त प्रतिकात्मक गोष्टींकडे नेतो आहोत का आणि फक्त प्रतीक समोर करून त्यातला विचार आणतो आहोत का? म्हणजे माझं म्हणणं तेच आहे, राजदंड आणण्याला हे विरोध नाही, पण तो राजदंड आणण्याचा जो हेतू आहे तो हेतू लोकांच्या कल्याणाचा आहे का? म्हणजे राजदंड हातात ठेवला, तो राजदंड असला तर त्या राजदंडाला स्मरून, म्हणजे ती राजसत्ता आता नाही, खरं तर लोकशाही म्हणून अनेकांनी त्याला विरोध केला, पण जी लोकशाही आहे आणि तिच्या कल्याणासाठी या सगळ्याचा वापर होणार आहे का? म्हणजे राजदंड आणला किंवा नाही आणला त्याने महागाईचा प्रश्न सुटणार आहे का? त्याने बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे का? त्याने जे पोलरायझेशन वाढत चाललेलं आहे या पोलरायझेशनचा प्रश्न सुटणार आहे का? की या सगळ्यातून आपण एका वेगळ्या दिशेनं देशाला नेतो आणि जगाच्या राजकारणाकडे जर बघितलं तर कोणतीही पोलराईज किंवा एका विशिष्ट दिशेनं चालणारी सत्ता ही लोकांच्या कल्याणाची ठरलेली नाही। ही वस्तुस्थिती आपण जागतिक राजकारणात बघत असताना सुद्धा केवळ मतांच्या बेरजाईंसाठी किंवा मतांच्या गोष्टींसाठी आपण या पद्धतीनं देशाला नेणं हे देशासाठी चांगलं आहे का, देशासाठी हितकारक आहे का, याचं आत्मपरीक्षण प्रत्येकाने करायला हवं। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही मगाशी बोलत होतात आणि त्यांच्या कामाबद्दल आपण बोलतोय। गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे तो कधी कधी तो वाद राहिलेलाच आहे महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रामध्ये म्हणा किंवा इव्हन पॉलिटिक्समध्ये, मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये नसला तरीसुद्धा एका इंटेलेक्च्युअल सर्कलमध्ये तो वाद राहिला की छत्रपती शिवाजी महाराजांचं पोर्ट्रेल काय म्हणून असावं, हिंदू राजे म्हणून त्यांचं असावं, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक की हिंदू स्वराज्याचे संस्थापक की रयतेचे राजे। विशेष करून गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा हा वाद डोक्यावर काढायला लागला आहे। तुम्ही स्वतः ती भूमिका जगलात, त्याच्या निमित्ताने तुमचं वाचन झालं, एक कलाकार म्हणून तुम्ही तर ती भूमिका जगलात, पण एक राजकारणी म्हणून जेव्हा तुम्ही याच्याकडे बघता, छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू किंवा गोब्राह्मण प्रतिपालक म्हणणं या सगळ्या गोष्टींकडे एक त्याला वेगळे पॉलिटिकल कॉनोटेशन्स आहेत। तुम्हाला वाटतं हिंदू राजे किंवा एका विशिष्ट धर्माचा विरोध करणारे शिवाजी महाराज हे पोर्ट्रेल योग्य आहे? मला वाटतं असे कोणतेही पुरावे जर असतील तर ते समोर ठेवले गेले पाहिजेत या बाबतीमध्ये। म्हणजे खूप एक साधी गोष्ट आहे, म्हणजे आत्ताच्या काळात एक जाणीवपूर्वक एक गोष्ट अशी दिसते की मागील इतिहासातल्या काही गोष्टी काढून त्याच्यावरून आत्ताच्या काळात हा वाद पसरवणं, म्हणजे मी जन्मानं हिंदू आहे याचा मला अभिमान असणं गैर काय आहे, पण त्याचबरोबर माझा धर्म, माझी जात ही माझी घराच्या उंबरठ्याच्या आत असली पाहिजे। मी घराच्या उंबरठ्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर राष्ट्र ही केवळ एकच माझं प्राधान्य असलं पाहिजे आणि हे राष्ट्र निर्माणाचं काम, ही जी भावना आहे ही पहिल्यांदा या मातीत कोणी रुजवली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवली। कारण तोपर्यंत वेगवेगळ्या संस्थानांमध्ये असलेले किंवा वतनांमध्ये, आपण त्यावेळी वतनदारी जास्त होती, तर या वतनदारांना एकत्र करून एक लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडणं हे एका दृष्टीनं राष्ट्र निर्माणाची सुरुवात आहे। आणि त्यामुळे जर महाराजांची ही जर गोष्ट म्हणायची झाली तर महाराजांच्या स्वराज्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर एक विचार करा, धर्माधिष्ठित अनेक राज्य आली, ती अनेक धर्मांची होती, ती उदयाला आली, ती लयाला गेली। त्यानंतर महाराजांच्या स्वराज्यापेक्षा आकारमानानं मोठी असलेली अनेक राज्य जगाच्या पाठीवर उदयाला आली, ती लयाला गेली। कदाचित वैभवानं मोठी असलेली अनेक राज्य लयाला गेली, परंतु 350 वर्षांनंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं नाव घेतलं की आजही प्रत्येकाचा ऊर अभिमानानं भरून येतो। याचं फार महत्त्वाचं कारण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते म्हणजे त्या स्वराज्याला असणारं नैतिक अधिष्ठान। आणि हे जे नैतिक अधिष्ठान होतं ते रयतेच्या कल्याणाचं नैतिक अधिष्ठान होतं। त्यामुळे मला जो काही माझा तोडका मोडका अभ्यास आहे, मी कायम असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे सगळ्यात महत्त्वाची बिरुदावली आहे ती रयतेचे राजे ही सगळ्यात महत्त्वाची बिरुदावली आहे। पण हिंदू किंग किंवा
हिंदूंचे राजे, हिंदू स्वराज्य, ही कॉन्सेप्ट तुम्हाला पटते? ते जन्मानं हिंदू होते, ते कर्मानं हिंदू होते, या गोष्टी सगळ्याच मान्य आहेत. पण माझं पुन्हा म्हणणं तेच आहे, ही कॉन्सेप्ट घेऊन तुम्ही जर एक्सक्लुजन पॉलिटिक्स करणार असाल तर ते गणित चुकतं. तर तिथे कुठेतरी मग असं होतं की मग जेव्हा सिद्दी हिलाल त्याच्या 4 मुलांची कुर्बानी देतो, तो सिद्दी हिलाल या स्वराज्याचा भाग नव्हता का? सुरुवातीच्या काळातला नूरखान बेग हा त्याचा भाग नव्हता का? किंवा काझी हैदर हा स्वराज्याचा भाग नव्हता का? आता या पुढे जाऊन याच्यात काही बदल सुद्धा झालेत. पण असं असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसमावेशक रयतेच्या कल्याणाचं राज्य राबवलं. ही गोष्ट आपण नजरअंदाज कशी करू शकतो? पण मग धार्मिक ध्रुवीकरणासाठी महाराजांच्या नावाचा उपयोग केला जातो. हा प्रयत्न होतो. पण मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो खरा विचार आहे हा प्रत्येकापर्यंत पोचलेला असतो, तेव्हा मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की महाराज एक असामान्य चैतन्य आहेत. आणि जेव्हा धार्मिक ध्रुवीकरणासाठी हा विचार होतो, तेव्हा ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खरी आस्था आहे तो या धार्मिक ध्रुवीकरणाला कधी थारा देत नाही. बरं, फक्त कसं आहे खासदार साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांपुरतंच हे मर्यादित नाही. संभाजी महाराजांचा मगाशी पण प्रतीकांचा उल्लेख केला की राजकीय पॉलिटिकल सिम्बॉलिझम ज्याला म्हणतो, शहरांची नावं बदलणं, कधी आता संभाजीनगरचं तर त्यांनी नामांतर केलं, अजून आता ते अधिकृत होणं बाकी, त्याचा गॅझेट निघणं. पण त्याच्यानंतर आता मागणी होऊ लागली की जिजाऊनगर पिंपरी चिंचवडचं नाव करा, किंवा अशा समोर वेगवेगळ्या मागण्या येतात. ही नावं बदलल्याने तो विचार लोकांपर्यंत पोहोचेल असं वाटतं की तेही फक्त टोकन एक पॉलिटिकल सिम्बॉल आहे, तुम्हाला असं वाटतं? पण नावं बदलणं ही मला असं वाटतं, माझं असं हे वैयक्तिक मत आहे, म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं नामकरण होणं याच्यात मला काहीही वावगं वाटत नाही. कारण औरंगजेबाचा अभिमान कोणाला असण्याचं काहीच कारण नाही आहे. म्हणजे अगदी माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा याच्याशी अनेक जण सहमत असतील की ज्या औरंगजेबानं स्वतःच्या जन्मदात्या बापाला हाल करून ठार केलं, सख्ख्या भावांची कत्तल केली, त्या औरंगजेबाच्या बाबतीमध्ये कुणालाही ममत्व असण्याचं काही कारण असावं असं मला वाटत नाही. आता नावं बदलणं हे करत असताना त्या शहरातल्या स्थानिकांना नेमकं काय वाटतं, त्या शहरातल्या भूमिपुत्रांची नेमकी भावना काय आहे, ही सुद्धा तितकीच विचारात घेणं हे गरजेचं आहे. आणि ही प्रत्येकाचा भावनिक मुद्दा असू शकतो की नाव बदलणं. आणि त्याचबरोबर हे कर्तव्यसुद्धा त्या शासनकर्त्याचं येतं की नाव बदलल्यानंतर त्या नावाला साजेसं ते शहर होणं, ही सुद्धा तितकीच महत्त्वाची बाब आहे. पण संभाजीनगरचा वाद तुम्ही आता म्हणतात की अनेक नेते म्हणतात, पक्षाचे नेते तुमच्या म्हणतात की मला संभाजीनगर म्हणावं असं मी नाही म्हणत. संभाजीनगर म्हणजे हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे, हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. कदाचित माझं हे मत मी सातत्यानं गेली जवळपास 2005-06 सालापासून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नाटकाद्वारे, मालिकाद्वारे हा पोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे माझी जी धारणा आहे ही धारणा तशी असू शकते. त्यामुळे मला असं वाटतं हे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. मला जर विचारलं तर मला हे नाव पटतं, पण हे एखाद्याला पटत नाही, त्यांची कारणं वेगळी असू शकतात. पण म्हणून पुन्हा हे आहे की जेव्हा आपण लोकशाहीचं जे सौंदर्य म्हणतो तेव्हा वी हॅव राईट टू डिफर ऑल्सो. बिलकुल. आणि त्या मताचा आदर व्हावा. संभाजी महाराजांचा उल्लेख निघताना मगाशी औरंगजेबाचा उल्लेख निघाला. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा ज्याप्रमाणे जसं म्हटलं की शिवाजी महाराजांचं पॉलिटिकल अप्रोप्रिएशन सुरू आहे, त्यांच्या नावामध्ये राजकारण शोधण्याचं सुरू आहे, तसंच पुन्हा एकदा औरंगजेबाच्या नावाभोवती सुद्धा राजकारण बघायला मिळतं. मग कोणीतरी येऊन कबरेवरती माथा टेकवून जातं औरंगजेबाच्या. मग कालच एक घटना घडते, त्याच्यामुळे राज्यभर तणाव होतो. कोल्हापूरमध्ये विशेष करून त्याच्यावर तणाव बघायला मिळाला. कोणीतरी स्टेटस ठेवतो, कुठल्या तरी मिरवणुकीत औरंगजेबाच्या तस्वीरी आणल्या जातात. या सगळ्या गोष्टी काय नक्की प्रेरित, याच्यातून काय नक्की एक संदेश दिला जातो? हे फक्त राजकारण केलं जातं की अजूनही तुम्हाला वाटतं की लोकांमध्ये ती भावना आहे की औरंगजेब हा एका विशिष्ट धर्माचा, किंवा त्या धर्माच्या अनुयायांना सुद्धा असं वाटतं की औरंगजेबाचं भलामण केली जावी, की फक्त राजकारण याच्यामागे कोणीतरी जाणीवपूर्वक या गोष्टी पेरताय आणि त्याच्यातनं राजकीय फायदा उगवायचा प्रयत्न करताय? नाही, ज्या घटनांचा तुम्ही उल्लेख केलात ना, या खरंच चिंताजनक घटना आहेत. आणि जे एक सोशल फॅब्रिक आहे, जो एक पुरोगामी विचार आहे महाराष्ट्राचा, याला कुठंतरी दुर्दैवानं हे नख लावण्याचा हा प्रयत्न होतो. कारण सोशल मीडियावर एखादी गोष्ट ही दिली जाते किंवा एखादी गोष्ट येते, त्यानंतर ती व्हायरल केली जाते, त्यानंतर त्याच्यावर प्रक्षोभक विधानं होतात आणि त्यानंतर भावना भडकवण्याचं काम होतं. यातून पुन्हा मुद्दा हाच आहे
मी जे मगाशीही म्हणालो की इतिहासातली एखादी गोष्ट समोर काढून मूळ मुद्द्यांकडून हे लक्ष पूर्ण भरकटवलं जातं. या केवळ भावनांच्या बाबतीत खेळ केला जातो. तरुणाईला एका वेगळ्या दिशेनं नेलं जातं आणि यातून पुन्हा तेच मुद्दे आहेत. देशासमोरचे कुठले प्रश्न सुटणार आहेत या गोष्टींनी. मग या प्रतीकांमध्ये तरुणाईला अडकवून नेमकं काय साध्य होतंय आणि या सगळ्याची नैतिक जबाबदारी कोण घेणार? हे जर तुम्ही गेल्या काही वर्षांमध्ये हे जर एक्सक्लुजन पॉलिटिक्स जे टोकाचं होत चाललेलं आहे हे जर तुम्ही बघत गेलात तर उद्या समजा आपण या चॅनलच्या ऑफिसमध्ये बसलेलो आहोत आणि समजा एखाद्या शहरामध्ये सातत्यानं अशा पद्धतीची समाज विघातक कृत्य होतात, तिथे आपल्या चॅनलचं ऑफिस असेल का? किंवा कोणीही हा प्रश्न करावा की तिथे तुम्हाला एखादा उद्योगधंदा उघडायचा आहे आणि तुम्ही असंच शहर निवडता की त्या शहरामध्ये कायम अराजकीय परिस्थिती असते, कायम अशांतता असते, असं होऊ शकतं का? हे जर नाही होणार आहे तर हे तरुणाईनं सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तरुणाईची माती भडकवणाऱ्यांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा यानं तुम्ही तात्कालिक फायदा करालही, राजकीय फायदा कदाचित घ्यालही, पण तुम्ही यातून लॉंग टर्ममध्ये दीर्घकालीन देशाचं, राज्याचं फार मोठं नुकसान करता आहात आणि पर्यायानं तुम्ही समाजाचं फार मोठं नुकसान करता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही कधीच शिकवण नाही आहे. मग या दीर्घकालीन होणाऱ्या नुकसानीचा विचार करायचाच नाही का की एवढं पायाखालचं राजकारण आपल्याला करायचं आहे? आणि याला कुठेतरी चाप हा खरोखर बसायला पाहिजे. म्हणजे सगळ्याच अशा पद्धतीची विधानं करणाऱ्यांनी किंवा हे जाणीवपूर्वक जी टूलकिट्स म्हटलं तर जी पसरवली जातात यातून हा एक विचार व्हायला हवा. राजकारण राजकारणाच्या जागी राहिलं, परंतु त्या पलीकडे जाऊन त्या राजकारणापायी आपण समाजाचं एवढं मोठं नुकसान करतोय का याचं आत्मपरीक्षण व्हायला नको? याचा विचार व्हायला नको प्रत्येकाकडून? की पुढे मग मी कायम असं म्हणतो की तरुणाईच्या हातात काय द्यायचं आहे? म्हणजे तरुणाईच्या हातात जर दगड असेल ना, तो दगड जर भिरकावला, मी देशाच्या संसदेत सुद्धा बोललोय की या एक्सक्लुजन पॉलिटिक्सला थांबवा. कारण तरुणाईच्या हातात दगड दिल्यानंतर तो दगड जर भिरकावला ना तर त्या भिरकावलेल्या दगडाला तो कोणाच्या डोक्यात पडणार आहे त्याची जात आणि त्याचा धर्म माहीत नसतो. त्यांनी रक्तबंबाळ होते, ती माणुसकीच रक्तबंबाळ होत असते. मग दगड भिरकावण्यासाठी हातात द्यायचा आहे की दगड रचण्यासाठी हातात द्यायचा आहे हे प्रत्येकाने ठरवायला हवं. आणि जर रचनात्मक कार्यासाठी तरुणाईच्या हातात दगड दिला तर देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो. भिरकावणाऱ्या दगडांनी देश कधीच महासत्ता बनू शकत नाही. आणि ही रचनात्मक जी गोष्ट आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत रुजवली. म्हणूनच 350 वर्षांनंतर तुम्ही आम्ही अभिमानाने त्यांचं नाव घेतो. तर तुम्ही संसदेतल्या भाषणाचा उल्लेख केला म्हणून मला तुमची संसदेतली काही भाषणं बरीच व्हायरल होत असतात. तुमचं मागे एक हिंदीतलं भाषणही खूप सोशल मीडियावरती व्हायरल झालं होतं. संसदेतला अनुभव साधारणपणे आजपर्यंत कसा आहे? कारण आता टर्म तुमचा 4 वर्षाचा झालेला आहे आणि जसं मी म्हटलं की राजकारणात माझ्यामध्ये फार काय कोणीच अभिनेते राजकारणामध्ये यशस्वी झाले तसं दिसत नाही आहे. तुमची चर्चा होत असते, संसदेतही होत असते. संसदेतले काही अनुभव तुमचे वेगळे? नाही, खूपच चांगला अनुभव आहे आणि विशेषतः याचं खूप मोठं श्रेय या लोकसभेतल्या आमच्या गटनेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना जातं. कारण त्यांचं एक निरंतर मार्गदर्शन असतं आणि विशेषतः आदरणीय शरद पवार साहेबांची एक फार मोठी खासियत आहे. म्हणजे मी लहानपणी त्यांच्याविषयी पुलोद सरकारच्या वेळी वाचलं होतं की पुलोद सरकारच्या सगळ्या मंत्र्यांची ते रोज बैठक घ्यायचे. त्या पद्धतीनं अजूनही प्रत्येक संसदेच्या अधिवेशनाच्या वेळी आदरणीय पवारसाहेब या सगळ्या खासदारांबरोबर, आमच्याबरोबर, सगळ्यांबरोबर चर्चा करतात. मार्गदर्शनासाठी ते कायम उपलब्ध असतात. आणि या पद्धतीनं संसदेमध्ये मांडणी करत असताना तुम्ही प्रत्येक भाषण जर बघत असाल तर मला वाटतं की लीडरशिप क्वालिटी म्हणून सुप्रियाताई प्रत्येक भाषणाला उपस्थित असतात. अच्छा. शी मेक्स इट अ पॉईंट की लोकसभेमध्ये जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणीही खासदार बोलणार आहेत तेव्हा ॲज अ लीडर म्हणून सुप्रियाताई उपस्थित असतात. ही सहज नोटीस करण्यासारखी गोष्ट नाही, पण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की माझ्या नेत्या मला तिथे नैतिक पाठिंबा देण्यासाठी या उपस्थित असतात. त्या तितकं कौतुकही करतात. प्रत्येक भाषणानंतर त्या तेवढं कौतुक करतात. आणि लोकसभेमध्ये हे अनेकांकडून खरं तर कौतुक ऐकायला मिळालं. विशेषतः बैलगाडा शर्यतीच्या बाबतीमध्ये तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री गिरिराज सिंग जी होते त्यांचं या भाषणांमुळे खूप मोठा फायदा मिळाला खरं तर. कारण हे बैलगाड्याविषयीचं संपूर्ण भाषण झाल्यानंतर मला अजूनही आठवतं लॉबीमध्ये गिरिराज सिंगजींनी मला मिठी मारली होती आणि मला सांगितलं होतं की हम आपके प्रशंसक हो गए.
अरे वा. की पहली बार कोई आता है इतने बेबाकी से बोलता है. मग केंद्रीय मंत्री अनुरागजी ठाकूर असतील, स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एका भाषणामध्ये उल्लेख केला होता. काँग्रेसच्या नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी यांनी सुद्धा एकदा मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जेव्हा पार्लमेंटमध्ये बोललो होतो तेव्हा त्यांनी स्वतःहून हाक मारली होती जय शंभूराजा, आणि त्यांनी कौतुक केलं होतं की जेव्हाही तुम्ही बोलायला उभे राहता तेव्हा मला खूप बरं वाटतं. मग फारुख अब्दुल्ला असतील किंवा सर्व पक्षीय जे असतात तिथे जर तुम्ही चांगलं बोलत असाल तर नक्कीच त्याचं कौतुक होतं. आणि ती मांडणी करतानाची जी एक पद्धत आहे, ती मांडणी करतानाची देशाचे प्रश्न असतील, राज्याचे प्रश्न असतील, मतदारसंघाचे प्रश्न असतील, याचा एक क्रम जर लावला, कारण संसदेमध्ये बोलत असताना साधारणपणे एकूण खासदारांच्या संख्येच्या प्रमाणात तुम्हाला बोलण्यासाठी संधी मिळते. म्हणजे एक भाषण माझं सोशल मीडियावर व्हायरल आहे. खरं तर चेअरवर बसलेले असताना सुद्धा BJDचे भर्तृजी मेहता खूप सिनियर पार्लमेंटेरियन आहेत, आणि त्यांनी स्वतःहून चेअरवरून कौतुक केलं होतं की जिसका मोल नाही वो अमोल आहे. मग हे अप्रिशिएशन हे खरंच खूप दिलासा देत असतं. आणि त्याचबरोबर जेव्हा ज्यांच्यासाठी आपण हे मांडतो आहोत त्या मतदारसंघातून सुद्धा जेव्हा आवर्जून उल्लेख होतात, आवर्जून सांगितलं जातं की तुमची भाषणं आम्ही बघतो, तुमचा हा मुद्दा आम्हाला पटला, तुमचा तो मुद्दा आम्हाला पटला, इतकंच नाही तर अनेक मुद्द्यांवर जे माझ्या मतदारसंघाशी निगडीत प्रश्न नाहीत अशाही प्रश्नांसाठी महाराष्ट्रभरातूनही लोक आवर्जून सांगतात की प्लीज हा मुद्दा तुम्ही मांडावा. म्हणजे आता रेड झोनचा एक जो मुद्दा आहे, हा रेड झोनचा मुद्दा खरं तर पिंपरी चिंचवड शहराशी निगडीत आहे आपल्यासाठी, पण त्याचबरोबर तो एकूण 13 राज्यातल्या लक्षावधी लोकांसाठी निगडीत आहे. आणि हा जेव्हा मुद्दा मी पार्लमेंटमध्ये मांडला त्यानंतर या 13 राज्यांमधल्या सगळ्या केसेससाठी जे वकील सुप्रीम कोर्टात लढत आहेत ते माझा पत्ता शोधत आले, आणि त्यांनी मला शाबासकी दिली की हा मुद्दा इतका नीट पद्धतीने समजून घेऊन मांडणारे तुम्ही माझ्या माहितीत पहिले आहात. त्यामुळे हे जे कौतुक आहे हे नक्कीच आणखी चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देतं. आणि अल्टिमेटली ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांनी हा खरं तर विश्वास ठेवला, कारण मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, माझी कोणतीही संस्था नाही, माझा कोणताही कारखाना नाही, मला म्हणजे कोणतंही मला डायनेस्टी किंवा ज्याला आपण हे म्हणतो परंपरा ती नाही. हे सगळं नसताना शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य मतदारांनी माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या मध्यमवर्गीय एका माणसावर, व्यक्तीवर हा विश्वास ठेवला. आणि जेव्हा त्यांच्याकडून ती कौतुकाची थाप मिळते, ती कौतुकाची थाप ही जास्त महत्त्वाची असते की आणखी चांगलं काम करण्यासाठी, आणखी चांगले मुद्दे हे प्रभावीपणे मांडण्यासाठी ते गरजेचं ठरतं. तुम्ही संसदेतल्या सर्वपक्षीय कौतुकाचा उल्लेख इथे केला, म्हणजे तुमच्या सगळ्याच पक्षाचे नेते कौतुक करतात. सर्व पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध हा तुमचा एक आपण काय म्हणतो USP आहे किंवा तुमची खासियत आहे. म्हणजे महाराष्ट्रात तुमचं अर्थात तुम्ही त्या पक्षांशी संबंधित राहिलात, शिवसेना, मनसे, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पण कधीकधी याच तुमच्या संबंधांमुळे, हितसंबंधांमुळे म्हणा, वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात तुमच्याबद्दल. म्हणजे अगदी रिसेंटली, आणि ती चर्चा अजूनही सुरू असते, म्हणजे कधी तुमची अमित शहांसोबत भेट होते. अनेक नेते म्हणतात की अमित शहांनी खरं तर वेळ देणं हीच खूप मोठी गोष्ट असते, तेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांना त्यांनी वेळ देणं, त्यातनं लगेच चर्चा सुरू होते. दुसरीकडे तुम्ही एखादा पुस्तक दिनाच्या दिवशी तुम्ही फोटो ट्विट करतात, एका हातात शरद पवारांचं पुस्तक आहे, दुसऱ्या हातात द न्यू BJP हे तुमच्या हातात पुस्तक आहे. या सगळ्या गोष्टींमुळे ही चर्चा नेहमी सुरू असते की अमोल कोल्हेंच्या नक्की मनात काय सुरू आहे. नाही, असं खरं तर या चर्चेला अर्थ नाही आहे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला एक खूप चांगली परंपरा आहे की संवादाची परंपरा आहे खरं तर. आता यामध्ये तुम्ही जे 3 मुद्दे सांगितले त्यामध्ये या संवादाचे फायदे खरं तर सांगतो. म्हणजे बैलगाडा शर्यत सुरू होत असताना माननीय केंद्रीय मंत्री गिरिराजजी सिंग असतील किंवा महाराष्ट्रामध्ये त्यावेळी तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री सुनीलजी केदार खरं तर काँग्रेसचे आहेत, पण ज्या आग्रहानं त्यांनी ही पुढाकार घेतला या गोष्टींसाठी, मला वाटतं हा संवाद खूप गरजेचा होता. आणि या संवादामुळे आज 7 वर्ष बंदी असलेली बैलगाडा शर्यत ही सुरू झाली पुन्हा. आणि त्याचं मला अप्रूप असं वाटलं की ही बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर मला बँगलोरमधून फोन आला होता की आमच्याकडे मिरवणूक निघाली आणि मिरवणुकीत तुमचा फोटो लावून त्याच्या कपाळी आम्ही गुलाल लावलाय. मला वाटतं हे संवादाचं एक द्योतक आहे. किंवा मी विरोधी पक्षातला खासदार आहे आज, आणि मी विरोधी पक्षातला खासदार असताना माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींच्या माध्यमातून नॅशनल हायवेचे तब्बल 30,000 कोटी रुपयांचे प्रकल्प हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर होतात. मला वाटतं हे संवादामुळे
घडणाऱ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही जे माननीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्या भेटीविषयी म्हणालात, त्यावेळी खरं तर गरुड झेप या सिनेमाच्या संदर्भात ती पहिल्यांदा भेट होती आणि आग्रा भेटीचा त्याला संदर्भ होता. आणि त्यावेळी सुद्धा किल्ले शिवनेरीवर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज लावावा एवढीच माझी मागणी होती. या पलीकडे दुसरी काहीच मागणी नव्हती. मग याच्यामध्ये राजकारण कुठे येतं? मी एक शिवभक्त आहे. माझी स्वतःची एक इच्छा आहे की इंग्रजांच्या काळात ज्या ASIची निर्मिती झाली त्या ASIच्या नियमांमुळे आजही माझ्या छत्रपतींच्या जन्मस्थळावर भगवा ध्वज नाही. मला शिवभक्त म्हणून ही गोष्ट डाचते, मला टोचते आणि ती मांडायची असेल तर मग मला वाटतं माझे राजकीय जोडे बाजूला ठेवून सुद्धा जे इन्फ्लुएन्शियल आहे त्यांच्याकडे ही गोष्ट मांडण्यात काही वाईट नाही. आणि पुस्तकाचा जो तुम्ही म्हणालात तर पुस्तकामध्ये मला असं वाटतं की तो अभ्यास करणं एक चांगलं पुस्तक आहे. बरं. म्हणजे ते एक चांगलं पुस्तक आहे. म्हणजे आणि ते चांगलं पुस्तक वाचल्यानंतर खरं तर नेमकी काय धाटणी आहे, कशा पद्धतीने या गोष्टी चालल्यात. कारण एकूण आपण राजकारणाकडे अगदी ढोबळपणाने पाहू शकत नाही. 2014 नंतर एकूणच देशाच्या राजकारणाने एक हलकीशी कलाटणी घेतलेली आहे. एकूणच देशाच्या राजकारणामध्ये परसेप्शन पॉलिटिक्सचा एक वेगळा रोल हा प्ले होताना दिसतोय. आणि मग त्यामध्ये नेमकी काय बांधणी झालेली आहे याचं द न्यू BJP त्या पुस्तकामध्ये खूप छान उहापोह केलेला आहे. आणि मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीला जर विरोध करायचा असेल तर विचारसरणीसुद्धा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. वर्किंग पॅटर्नसुद्धा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटतं की केवळ हे आलं म्हणजे लगेच काहीतरी होतंय यापेक्षा पार्लमेंटच्या फ्लोअरवर उभं राहून अमोल कोल्हे काय बोलतो हे जास्त महत्त्वाचं आहे. पण दुसरंही पुस्तक असू शकलं असतं तिथे. म्हणजे तुम्ही त्याची पुस्तकच एक शरद पवारांचं पुस्तक, कदाचित तिकडे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे पुस्तक असू शकलं असतं. नाही, लकीली मी BJP असा नावाचं एक पुस्तक. लकीली मी त्यावेळी चाललो होतो. मला आठवतं नागपूरमध्ये डॉक्टर श्रीकांत जिचकारांचे बंधू नरेंद्र जिचकार यांनी एक व्याख्यानमाला ठेवली होती आणि त्या व्याख्यानमालेला मी ट्रेनने जात असताना मी ते पुस्तक वाचत होतो आणि त्यावेळेचा जो फोटो होता आणि आता पुस्तक दिनाच्या वेळी कुठला फोटो आहे म्हटलं काहीच हरकत नाही आहे यामध्ये. मी जर पुस्तकं वाचतो तर मला पुस्तकं वाचायला काहीच गैर नाही आहे. काय ना, राजकीय नेत्यांची कुठली पण मूव्ह ही नेहमी कॅल्क्युलेटेड असते. कुठल्याही असा टाकताना तुम्ही हा विचार केला नसेल हे म्हणजे पटण्यासारखं थोडंसं नाही आहे. तुम्हाला त्याच्यावर सोशल मीडियाच्या काळामध्ये त्याच्या काय रिॲक्शन्स येऊ शकतात याचा तुम्ही विचार तर नक्कीच केला असेल. कारण तुम्हाला माहिती आहे न्यू BJP तुम्ही पुस्तक वाचतात, त्यामुळे सोशल मीडिया, IT सेल, ट्रोलिंग याचं महत्त्व तुम्ही जाणताच. त्यामुळे हे होत असताना त्याचा बॅकलॅश येऊ शकेल असा विचार नव्हता झाला? नाही, मी खरंच अशा पद्धतीनं राजकारणाकडे खरंच कधी बघत नाही. मुळात माझं कायम म्हणणं असतं की राजकारणाकडे बघत असताना मी जसं कायम छत्रपती शिवाजी महाराजांचं जे उदाहरण देतो की अस्तित्वात शतकानुशतकं अस्तित्वात नसलेलं राज्य अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा, आणल्यानंतर सुद्धा, स्वकर्तृत्वावर आणल्यानंतर सुद्धा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या राज्याला स्वतःचं नाव दिलं नाही, त्यानंतर त्यांनी कालगणनेचं शक सुरू केलं, त्या शकाला सुद्धा त्यांनी शिवशक नाव दिलं नाही, ते राज्याभिषेक शक नाव दिलं. त्या महाराजांचा जर विचार आपण प्रेरणादायी म्हणून घेतला, त्यातला एक अंश जरी घेतला तरी मला असं वाटतं की आसक्ती आणि विरक्ती याचा समन्वय हा राजकारणात सुद्धा असायला हवा. आणि त्यामुळे तितक्या निर्भेळपणे तुम्ही त्याकडे बघणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. नाहीतर मी अनेक उदाहरणं दिल्लीतही बघतो, काही पराभूत झालेल्या नेत्यांकडेही बघतो आणि मग जी फरफट होताना दिसते ना राजकारणातली, यामध्ये ही आसक्ती आणि ही विरक्ती ही फार महत्त्वाची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तितक्या सहजपणे खरं तर राजकारणाकडे बघणं गरजेचं आहे. मुळात मला निवडून दिल्यानंतर हा मतदारसंघ माझा आहे यापेक्षा महत्त्वाचं आहे माझ्यावर 5 वर्षांसाठी जबाबदारी दिलेली आणि माझी ही 5 वर्षांनंतरची जी जबाबदारी आहे ती मी योग्य पद्धतीनं पार पाडली पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. ज्या क्षणी माझा त्याच्यावर मालकी हक्क सुरू होतो ना तिथे माझी आसक्ती सुरू होते आणि ज्या क्षणी मी त्याच्याकडे जबाबदारी म्हणून बघतो तेव्हा ती माझी विरक्ती असते. आसक्ती विरक्तीच्या जसं तुम्ही उदाहरण दिलं ना तसंच राजकारणामध्ये तुम्ही ज्याचं उदाहरण दिलं की तुम्ही कोणाच्या जवळ जात आहेत का हा एक मुद्दा आहे. तुम्ही म्हणतात की ठीक आहे कोणाच्या जवळ जात नाही, भेटणं आहे, संवाद गरजेचा आहे. पण दुसरा त्याचा पार्ट असतो लांब जाणे. बदल्या काळामध्ये अनेकदा तुमच्या अनुपस्थितीच्या चर्चा जास्त व्हायच्या. म्हणजे शिर्डीला एक पक्षाचं अधिवेशन होतं तेव्हा तुम्ही नव्हता, नंतर एका पक्षाच्या बैठकीला तुम्ही नव्हतात, गुजरातच्या स्टार कॅम्पेनरच्या लिस्टमध्ये असल्याबद्दल तुमचं एक स्टेटमेंट किंवा नसल्याबद्दल तुमचं एक स्टेटमेंट होतं. आणि
आताही रिसेंटली तुमचा अपघात झाला होता, तुम्ही त्याचा व्हिडिओ ट्विट केला होता, त्याच्यावरही चर्चा सुरू होत्या की अमोल कोल्हे पक्षाच्या महत्त्वाच्या बैठका स्किप करत आहेत, यातनं वेगळे राजकीय अर्थ निघतात. तेव्हा तुम्ही आज हे स्पष्टीकरण सांगू शकाल की या सगळ्या बैठकांना वेगवेगळ्या स्किप करण्यात आलं होतं किंवा ते झालं, हा निव्वळ योगायोग म्हणायचा? नाही, हा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. जसं तुम्ही सुरुवातीच्या ओपनिंगमध्ये म्हणालात की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरं तर हा कल्टच नवीन आहे. बरं. म्हणजे कलाक्षेत्रात सक्रिय असणारा एक व्यक्ती, हे केवळ पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळे मी लोकसभेमध्ये निवडून येऊ शकलो. शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांनी तो आशीर्वाद दिला. आणि सक्रिय कलाक्षेत्रात असताना सुद्धा राजकारणात निवडून आलेला लोकप्रतिनिधी हे अनेक वर्षांमध्ये, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी पहिला आहे. आणि त्यामुळे जी कलाक्षेत्रातली कमिटमेंट असते, म्हणजे अनेकदा असं होतं की काही इंजुरीज नर्स करायच्या असतात, काही इंजुरीज रिकवर करायच्या असतात, आणि तुम्ही जर शीर्षस्थ नेतृत्वाला विचारलं तर त्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना असते, कारण ही कायम कल्पना दिलेली असते. आणि अकारण मीडियामध्ये ही चर्चा घडवली जाते, मग ती आणखी व्हायरल होते. आता तुम्ही बघत असाल तर मी आजारी पडल्याचं जे सांगितलं, तुम्ही कराडच्या प्रयोगामध्ये मला खरोखर म्हणजे सर्वायकल स्पाईनमध्ये मला 4 इंटरव्हर्टेबल डिस्कमध्ये प्रॉब्लेम आहे. अच्छा. आणि त्यावेळी घोड्याचा पाय हे झालं, हे माझ्या हातात नव्हतं. आणि त्यावेळी जे इंजुरी झाली, मी 1 मेला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो, 4 मेला मला डिस्चार्ज मिळाला. त्यामुळे त्यावेळी मी उपस्थित नव्हतो, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्या आधी नाशिकमध्ये महानाट्याचे प्रयोग सुरू होते. नाशिकमध्ये महानाट्याचे प्रयोग सुरू असल्यामुळे मी त्या एका महत्त्वाच्या बैठकीला नव्हतो. पण पक्षातल्या नेतृत्वाला सुद्धा हा विश्वास आहे की जो काही निर्णय आहे तो निर्णय अमोल मान्य करणार आहे. मला वाटतं ही एक अंडरस्टँडिंग, हे एक बॉन्डिंग, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे अकारण इथे अनुपस्थितीची चर्चा जी होत जाते त्याला खरंच काही तथ्य नाही, यामध्ये काहीही काय म्हणतो आपण दुसरे अर्थ काढण्याची आवश्यकता नाही आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट, जसं मी म्हणालो की मी कलाकार म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा कायम ही भावना ठेवावी लागते मनात की जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज सादर करता किंवा ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता, हे राजकारणाच्या खूप पलीकडची गोष्ट आहे. आणि मी कायम असं म्हणतो की जेव्हा जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी गळ्यात कवड्यांची माळ घालत असतो, हे माझं भाग्य आहे. डोक्यावर जेरेटूब चढवतो, हे माझं भाग्य आहे. आणि माझ्यासमोर फार मोठ्या संख्येनं पुढची पिढी आहे. म्हणजे अगदी 4 महिन्याच्या तान्हुल्यापासून ते 80 वर्षाच्या, 85-90 वर्षाच्या वयस्कर ज्येष्ठापर्यंत हे प्रेक्षक बसलेले असतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आहेत. त्यामुळे मी माझे राजकीय जोडे कायम बाहेर ठेवतो. आणि मग त्या आयोजनासाठी सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी होत राहतात. सर्व पक्षीय नेते या कार्यक्रमाने येतात. तुम्ही संभाजीनगरच्या प्रयोगात बघितलं असेल तर 3-3 केंद्रीय मंत्री आले होते, भारतीय जनता पक्षाचे अनेक होते, शिवसेनेचे. तुम्ही दानवेंसोबत तेव्हा प्रवासही केला होता. म्हणजे मी हेच म्हणतो की या सगळ्या ज्या भेटीगाठी आहेत, या आयोजनासाठी हे आयोजन आणखी देखणं व्हावं यासाठी मी कायम असं म्हणतो की जेव्हा महानाट्याचं आयोजन असतं तेव्हा ते सर्व पक्षीय असतं. बरं. आणि हे जे डिफरन्शिएशन आहे म्हणजे पॉलिटिकल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ, जो एक नवीन कल्ट आहे राजकारणात, कलाक्षेत्रातला, त्यामुळं कदाचित हे अनेकांना अजून त्याची सवय किंवा ते अंगवळणी पडायला अजून वेळ आहे की प्रोफेशनल लाईफ हे असं आहे आणि पॉलिटिकल लाईफ हे असं आहे. पण हे वेगळं, हे स्विच ऑन स्विच ऑफ हे गरजेचं आहे. पण या कोणाच्या जवळ जाण्याने किंवा कोणापासून थोडंसं त्या अनुपस्थितीमुळे त्याचा परिणाम असा झाला की अजूनही लोकसभेच्या चर्चा किंवा अजून त्याची तयारी किंवा त्याचं पडगम वाजण्याच्या आधीच एकमेव उमेदवारी जी कन्फर्म झाली ती तुमची आहे. हा सगळा त्याचा परिणाम वाटतो, कारण पवारसाहेबांनी स्वतःच डिक्लेअर करून टाकलं की शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे निवडणूक लढतील म्हणून. मला असं वाटतं की हे पुन्हा एकदा जो विश्वास पवारसाहेबांनी 2019मध्ये दाखवला होता, शिरूर लोकसभा मतदारसंघाने दाखवला होता, म्हणजे त्या दिवशी सर्वच आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी एकमुखानं ही मागणी केली होती. आणि त्यामध्ये जनसंपर्क हा एक महत्त्वाचा कळीचा मुद्दा अजूनही आहे की मतदारसंघामध्ये जनसंपर्क हे करत असताना जे प्रोफेशनल लाईफ आहे हे अनेकदा त्याच्या आड येतं. आणि त्यामुळे जसा जनसंपर्क हवा तेवढ्या प्रमाणात तो करता येत नाही. तो पुढील काळामध्ये भरून घेण्यासाठी खरं तर अजून अवधी आहे. आणि म्हणून पवारसाहेबांनी हे लवकर सांगितलं की ही गोष्ट आपल्याला दुरुस्त करायची आहे आणि त्यानुसार तुम्ही काम सुरू करा. मला वाटतं हा विश्वास जो ठेवणं आहे हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. 2 त्याच्यामागे गोष्टी आहेत. एक फक्त तुम्ही म्हणतात की तयारी आधी सुरू करणं हा एक मुद्दा त्यात आहे. दुसरा, पक्षांतर्गतच अनेक वरिष्ठ नेते, विलास लांडेंसारखे तिथल्या त्या भागात काम करणारे वरिष्ठ नेत्यांनी ते आपली इच्छा दर्शवली की त्यांना तिथून लढायचं आहे. तर उद्या पक्षांतर्गत काही वाद यातनं होऊ नये हाही त्याच्या मागचा एक उद्देश होता. किंबहुना
उद्या जर काही अमोल कोल्हेने काही पाऊल उचललं तर एक प्लॅन बी रेडी असावा असं शरद पवारांकडे मी पॅकअप रेडी असतो. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय तुमच्या कानावरती गोष्टी आल्या तुम्हाला? नाही, मला वाटतं की आदरणीय पवारसाहेब, मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की आदरणीय पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. हे माझं वाक्य कुठेही बदललं नाही, ते कधीही बदलणार नाही. आणि त्यामुळे हे जे तर्क किंवा एवढ्या मोठ्या पातळीवरचा जो विचार आहे त्याचं खरं तर कारण हे फक्त पवारसाहेबांनाच ठाऊक असेल. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकच ठाऊक आहे की साहेबांनी ही गोष्ट सांगितली आणि त्या पद्धतीने आपल्याला ती करायची. इतकं सोपं आहे. पण हा झाला पक्षांच्या बाहेरचा एक विषय. पक्षांतर्गत सुद्धा अनेक विषय समोर येत असतात. म्हणजे मधल्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पोस्टर्सची चर्चा होती, बॅनर्सची चर्चा होती. भावी मुख्यमंत्री म्हणून कधी सुप्रिया सुळेंचं पोस्टर लागायचं. तुमच्या पक्षाबद्दल बोलतो मी. भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे, भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार, भावी मुख्यमंत्री जयंत पाटील. अशातच तुमचं एक विधान येतं की जयंत पाटील हे उत्तम मुख्यमंत्री होऊ शकतात. त्याचे खूप वेगळे अर्थ काढले जातात आणि ऑब्व्हियसली तसे काढले जाणार. कारण ही चर्चा सुरू असताना आपण एखाद्या व्यक्तीच्या बाजूने स्टेटमेंट देणं म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या बाजूने उभा आहोत असं सरळपणे दिसतं त्यात. म्हणजे गंमत ही आहे की आता तुम्ही म्हणताय की पायी पण चालू नको आणि घोड्यावर पण बसू नको. म्हणजे पक्षाच्या घडामोडींमध्ये तुम्ही नसता याचीही चर्चा होते आणि पक्षाच्या गोष्टीवर भाष्य केलं तरी त्याची चर्चा होते. पण मला वाटतं ही पक्षाची ताकद आहे. म्हणजे जर मुख्यमंत्री होण्याच्यासाठी म्हणजे तुम्ही ही तीनही नावं घेतली, म्हणजे तुम्ही आज सुप्रियाताईंविषयी म्हणाल तर सलग 7 वेळा संसदरत्न पुरस्कार हा सुप्रियाताईंना मिळालेला आहे. म्हणजे आजही सुप्रियाताई पार्लमेंटमध्ये जेव्हा बोलायला उभ्या राहतात, तुम्ही पार्लमेंटमध्ये कुठलाही गदारोळ बघा, आज सुप्रियाताई जेव्हा पार्लमेंटमध्ये बोलायला उभे राहतात तेव्हा पिन ड्रॉप सायलेन्स असतो. ताई काय म्हणतायत, ताई काय मुद्दे मांडतायत हे सगळेजण कान टवकारून ऐकत असतात. म्हणजे खूप शिकायला मिळतं ताईंच्या ह्याच्यातून. सो शी इज केपेबल. तुम्ही अजितदादांविषयी म्हणाल तेव्हा त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन, त्यांचा जो ॲडमिनिस्ट्रेशनची एक बाब आहे ही फार महत्त्वाची. आणि एक फार महत्त्वाची गोष्ट अजितदादांविषयी मी आवर्जून सांगू इच्छितो की विशेषतः स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेनंतर जी एक गोष्ट जाणवली की छत्रपती संभाजी महाराजांविषयी एक प्रचंड आत्मीयता ही जी समाजामध्ये होती त्याला फक्त एक मूर्त रूप मिळालं त्या मालिकेमुळे. आणि आजही तरुण वर्गामध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी प्रचंड आदर आहे, प्रचंड क्रेज आहे. आणि इतक्या वर्षांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जी वढू तुळापूर इथे समाधी आहे ही समाधी वर्षानुवर्ष, शतकानुशतकं त्यांच्या बलिदानापासून ती जी समाधी आहे या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी इतका भरघोस निधी म्हणजे जवळपास 250 कोटी रुपयांचा निधी देणारे एकमेव राजकीय नेते हे अजितदादा पवार आहेत. त्यामुळे हे त्यांची स्ट्रेंथ आहे. तुम्ही जयंत पाटील साहेबांविषयी म्हणाल तर सर्वात जास्त वेळा अर्थमंत्रीपद भूषवलेले, अनेक खात्यांचा कारभार पाहिलेले, प्रशासनाची अचूक नाडी ओळखणारे हे ते नेते आहेत. आता माझं जे विधान होतं ते विधान ॲक्च्युली मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जर मला हा प्रश्न तुम्ही विचारला असता की यापैकी कोण आणि मग मी ते विधान दिलं असतं तर त्या विधानाचे वेगळे अर्थ निघतात. मुळात तिथे जयंतरावजी पाटील साहेबांच्या चिरंजीव प्रतीकदादा पाटील यांच्या सत्काराचा तो कार्यक्रम होता. आणि आधी माझ्या आधी बोलणाऱ्या वक्त्याने ही एक खंत व्यक्त केली होती की लोकसभेला नक्की कोण लढणार आणि विधानसभेला नक्की कोण लढणार हे आम्हाला कळत नाही. आणि त्यावेळी माझं इतकं साधं स्टेटमेंट होतं की प्रतीकदादांनी लोकसभेला लढावं कारण जयंत पाटील साहेब हे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होऊ शकतात आणि त्यानुसार त्यांनी विधानसभा लढावी कारण आम्ही त्यांच्याकडे ते क्वालिटीज बघतो. मला वाटतं याच्यामध्ये कुठेही तुलना नव्हती, याच्यामध्ये इट वॉज अ प्लेन स्टेटमेंट. आणि मला वाटतं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही जर असेल की इतके केपेबल नेते हे तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसतात, मला वाटतं ही माझ्या पक्षाची ताकद आहे. तुम्ही म्हटलात की मी विचारलं तुम्हाला की कोण होईल मुख्यमंत्री, तर मी विचारतोच तुम्हाला ते की तुम्हाला कोण वाटतं कोण सर्वाधिक केपेबल आहे, सुप्रियाताई, अजितदादा की जयंत पाटील? याचं उत्तर खूप सिंपल आहे. जेव्हा इतक्या जबाबदार ठिकाणी हा येतो तर त्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय घेण्यासाठी आदरणीय पवारसाहेब सक्षम आहेत. आणि दुसरं महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला काय या प्रश्नापर्यंत येण्यासाठी आधी 145चा आकडा येणं गरजेचं आहे. त्यामुळे आधी तो 145चा आकडा आला की त्यानंतर आदरणीय पवारसाहेब निर्णय घेतील. त्या म्हणजे ज्या दोन्ही गोष्टींपैकी फक्त 145चा आकडा आणण्यासाठी प्रयत्न करणं हे आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे. तेवढंच आमच्या हातात आहे. निर्णय आदरणीय पवारसाहेब जो घेतील तो घेतील. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची काहीच गरज नाही या तुलनेत. पवारसाहेबांचा उल्लेख इथे सुरू आहे. तुम्ही सांगतात की त्यांच्याकडे पक्षाच्या सगळ्या दूर आहेत. मधल्या काळामध्ये एक प्रसंग जो झाला, शरद पवारांनी भाकरी फिरवण्याबद्दल चर्चा केली आणि त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राजकारण आणि राज्यातलं आणि किंबहुना देशातलं राजकारण ढवळून निघालं.
शरद पवारांनी अचानक अशी निवृत्तीची घोषणा करणं, त्यांचं राजकारणात असणं, तुम्ही त्याबद्दल फार तुमच्या तेव्हा विधान आलं होतं, पण तरीसुद्धा तुमचं काय मत आहे की शरद पवारांनी नेतृत्व पक्षाचं करावं की अजितदादांनी करावं, की आता खरंच भाकरी फिरवण्याची वेळ आली आणि पवारसाहेबांनी बाहेरून पक्षाला गाईड करावं? नाही, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी भाकरी फिरवण्याचं जे विधान जर तुम्ही बारकाईनं बघितलं आत्तापर्यंतचं, आदरणीय पवार साहेबांचं जर राजकीय तुम्ही एक वाटचाल, एक अभ्यासक म्हणून जर तुम्ही पाहायचा प्रयत्न केलात, तर अनेकदा पवार साहेबांनी तरुणांना संधी दिलेली आहे. म्हणजे आत्ताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जे सगळे पहिल्या फळीतले नेते आहेत, यांना अवघ्या 35-40 मध्ये सुद्धा मंत्रिपदाची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा सरकार आलं तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी दिलेली आहे. म्हणजे ही तसं पाहिलं तर एका दृष्टीनं तरुणांच्या खांद्यावर जबाबदारी देणं होतं. आता आदरणीय पवार साहेबांचं देशाच्या राजकारणातलं स्थान जर तुम्ही हा विचार केला तर पवार साहेबांनी जो निर्णय हे केल्यानंतर देशांतर्गत राजकारणामध्ये खळबळ माजते. अनेक मोठमोठे नेते हे त्या नेत्यांनी फोन करून आदरणीय पवार साहेबांना ही विनंती करणं, मला वाटतं पवार साहेबांचा रिलेव्हन्स आजच्या राष्ट्रीय पातळीवरचा हा रिलेव्हन्स, हे सगळं जे तुम्ही म्हणता खळबळ माजली, ही खळबळ हा तो आदरणीय पवार साहेबांचा रिलेव्हन्स दाखवतो. पण त्यांनी नेतृत्व करावं पक्षाचं अजून येतो, ही सगळ्यांचीच मागणी आहे. कारण आजही तुम्ही जर पवार साहेबांकडे बघितलात तर मला अजूनही मी मगाशी सांगितलं तसं की पार्लमेंटमध्ये काय कुठले मुद्दे घ्यायचे आहेत, कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करायची, त्या संदर्भातलं जे मार्गदर्शन आहे हे सगळं आजही पवारसाहेब तितक्याच तडफेनं आम्हाला करत असतात. आणि त्यामुळे कायम साहेबांविषयी हेच वाटतं की एज इज जस्ट अ नंबर. आपण निवडणुकांबद्दल बोललात, पण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आपला वेळ संपत चालला आहे आणि दोन महत्त्वाचे मुद्दे मला चर्चेत घ्यायचेच आहेत. म्हणजे दुसरा आहे महाविकास आघाडीचा मुद्दा. 2022च्या सत्तांतरानंतर महाविकास आघाडी जास्त एकजूट दिसायला लागली. सत्तेत असताना थोड्या कुरबुरी दिसत होत्या, पण आता महाविकास आघाडी जास्त एकत्रित दिसते. अर्थात त्यांच्यामध्ये काही आता डिफरन्सेस ऑफ ओपिनियन असतात बऱ्याच मुद्द्यांचे. एक त्यांच्यातला महत्त्वाचा कळीचा मुद्दा सावरकरांचा मुद्दा होता. तर त्या मुद्द्यावरनं बऱ्याचदा राष्ट्रवादीची अडचण होते. सध्या त्यांनी भूमिका घेतली की कळीचे मुद्दे आपण बाजूला ठेवा, ज्याच्यातनं अडचण होते काँग्रेसची किंवा यांची. असे कळीचे मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत सुद्धा काही आहेत. ह्यातला एक मुद्दा होता तो नथुराम गोडसेंबद्दलचा. आता तुम्ही त्यांच्याबद्दल एक सिनेमा केला, नंतर त्याची फार चर्चा झाली, पण त्याचं पोस्टरला तेव्हा खूप चर्चा झाली होती. तर हे करताना पक्षाची चर्चा केली होती. जुना सिनेमा होता, पण तरीसुद्धा तो यावेळेस येताना पुन्हा त्याच कालावधीमध्ये हे सगळं घडत होतं. नाही, अगदी खरं सांगतो की 2017मध्ये याचं चित्रीकरण झालं होतं. म्हणजे तेव्हा खरं तर मी शिवसेनेतूनही बऱ्यापैकी मी अलूफ होतो आणि त्यानंतर नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट करत असताना मला सुरुवातीला असं सांगण्यात आलं होतं की 24 कॅमेरा शूट असणार आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी आपण हा सिनेमा करतो आहे. आणि तेव्हा या सगळ्या राजकीय पर्कशन्स, कारण 2017 मला स्वप्नातही कल्पना नव्हती की मी 2019ला निवडणूक लढवणार आहे. आणि सडनली मला समजलं की अरे हा सिनेमा येतोय, जो जवळपास मला कळलं होतं की 4 वर्ष कॅन झालेला आहे आणि हा सिनेमा येणारच नाही आहे. बरं, त्याचं फक्त एक तुम्ही आजही जर ते कुठल्या तरी OTTवर आहे ते जर तुम्ही बघितलं तर माझं काम फक्त तेवढंच आहे. जे कोर्टाचं स्टेटमेंट होतं तेवढंच मी बोललेलो आहे. यानंतर तो सिनेमा काय होणार, कसा होणार हे अजिबात मला माहीत नव्हतं. सडनली मला असं समजलं की अरे एक चांगला सिनेमा येतोय तुझा. म्हटलं कुठला? मी शूटिंगच केलेलं नाही 2019 नंतर. मी एकही सिनेमा शूट केला नव्हता. आत्ता गरुड झेप नंतर केला. आणि सडनली मला असं समजलं, ज्या क्षणी मला समजलं त्या क्षणी मी प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेबांना आणि लोकसभेतल्या गटनेत्या म्हणून सुप्रियाताई सुळे या दोघांनाही याची कल्पना दिली की अशा पद्धतीचा एक सिनेमा मी 2017ला चित्रित केला होता आणि तो आत्ता येतोय. आणि मला वाटतं की आदरणीय पवार साहेबांचं मी मनापासून आभार मानेन की आदरणीय साहेबांनी एक फार जी महाराष्ट्राच्या राजकारणाची जी कायम ते परंपरा सांगतात त्याच पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांनी कलाकार म्हणून त्यावेळेचं ते माझं स्वातंत्र्य मान्य केलं. महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरेंची संपर्क असतो सध्या, किंवा काय वाटतं त्यांच्याबद्दल? नाही, उद्धवसाहेब ठाकरे हे अत्यंत सुसंस्कृत नेते आहेत, पण खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर मागील काही काळामध्ये माझा त्यांच्याशी कोणताही संपर्क नाही. मुळात कसं आहे की महाविकास आघाडीमध्ये नेते म्हणून मी त्यांच्याशी संपर्क ठेवावा याची कुठलीही आवश्यकता नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जे काही नेते आहेत हे अगदी सहज संपर्कासाठी जे उपलब्ध आहेत त्यांच्याशी जो माझा संपर्क आहे, आणि शेवटी महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकानं प्रत्येक नेत्याशी संपर्क ठेवणं यापेक्षा जे ज्या त्या पक्षाचे नेते त्यांनी एकमेकाशी संपर्क ठेवणं याचा डायलॉग जास्त चांगला होतो. कारण महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी करावं किंवा करू नये असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत.
तुमचं काय मत आहे? कारण तुम्ही दोघांसोबत काम केलं आहे महाविकास आघाडी. मी हेच सांगतो की इतके मोठे निर्णय किंवा इतक्या मोठ्या गोष्टींविषयी भाष्य करण्या इतपत मी डेफिनेटली तेवढा जाणकार नाही किंवा तेवढा मोठा नेता नाही. पण माझ्या पक्षाची जी जबाबदारी आहे, माझ्या पक्षाचं जे काम आहे ते योग्य पद्धतीनं करणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या बरोबर बांधील राहणं हे माझं काम आहे. ते मी 100% करेन. उमेदवारी तर घोषित झालेलीच आहे. आता तयारी सुरू तुम्ही केलीच किंवा करणार आहातच. मग अशी आपण बोलत होतो इंटरव्ह्यूच्या आधी, तयारी तुमचे दौरे सुरू आहेत मतदारसंघाचे. निवडणूक तुम्ही आता लढवणार, कारण 17ला तुम्हाला माहीत नव्हतं, पण आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही निवडणूक लढवणार आहात. तयारी सुरू आहे, कशी तयारी सुरू आहे? 100%. आज जर तुम्ही बघितलं तर 2019 मध्ये आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा विश्वास ठेवला होता तेव्हा शिरूर लोकसभा मतदारसंघातले 3 कळीचे मुद्दे होते. त्यामधला एक मुद्दा होता बैलगाडा शर्यत, दुसरा होता पुणे नाशिक महामार्गावरची वाहतूक कोंडी आणि तिसरा होता पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे. आज जर तुम्ही बघत असाल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं बैलगाडा शर्यत ही सुरू झालेली आहे. त्यासाठी सातत्यानं संसदेत संसदेबाहेर असेल आपण सातत्यानं ही आग्रही मागणी केली होती आणि त्याचं फलित आज दिसतं. आज जेव्हा मी मतदारसंघामध्ये फिरतो तेव्हा बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन, अनाउन्सर मंडळी हे सगळे आस्थेनं बोलतात. म्हणजे परवाच मी एका लग्न सोहळ्याला होतो, तिथे एका ज्येष्ठांनी मला खांद्यावर हात ठेवून पाठीवर थाप मारली आणि मला सांगितलं की पुरा 10 वर्षाने आयुष्य वाढवलंच माझं. मला वाटतं ही आपुलकी फार बोलकी आहे. दुसरी गोष्ट होती पुणे नाशिक महामार्गावरची वाहतूक कोंडी. तर गेल्या 4 वर्षातच तब्बल 5 बायपासेसचं टेंडर प्रोसेसपासून वर्क ऑर्डरपासून कंप्लिशन झालेलं आहे. 5ही बायपासेस सुरू झालेले आहेत. आणि इतकंच नाही तर नाशिक फाट्यापासून चांडोलीपर्यंत 8,600 कोटी रुपयांचा एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम आता ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल. त्याचबरोबर जसं मी मगाशी म्हणालो तसं 30,000 कोटी रुपयांचं म्हणजे पुणे नगर महामार्गावरची वाहतूक कोंडी असेल, त्यानंतर तळेगाव चाकण शिक्रापूरची वाहतूक कोंडी असेल, याचे 30,000 कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर झालेले आहेत. सो जे वाहतूक कोंडीचे प्रश्न होते ते सुटलेले आहेत. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि गेले 20-25 वर्षापासून याची चर्चा होती, आश्वासनं दिली जात होती. 2019 नंतर जर तुम्ही घडामोडी आणि घटनाक्रम बारकाईनं बघितलात तर जी आश्वासनं होती आणि कागदावर असणारी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही भूसंपादनापर्यंत आलेली आहे. रेल्वे बोर्ड असेल, प्लॅनिंग कमिशन असेल, याच्या सगळ्याच्या परमिशन्स होऊन आता फक्त कॅबिनेटच्या अप्रुव्हलसाठी ही मागणी पेंडिंग आहे. आणि मला हा ठाम विश्वास आहे की याचं कॅबिनेट अप्रुव्हल नक्कीच मिळेल, कारण या संपूर्ण भागाला नॉर्दर्न रेल्वे आणि सदर्न रेल्वे या दोन्हीशी जोडणारा हा कनेक्शन तयार होणार आहे. आणि ब्रॉडगेजवर धावणारी ही रेल्वे या संपूर्ण भागाचं जे चित्र आहे हे बदलून टाकणार आहे. त्याचबरोबर इंद्रायणी मेडिसिटीसारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा गेले काही दिवस मी याचा पाठपुरावा करतो आहे आणि त्याच्या संदर्भातही अनेक पावलं पुढं पडलेली आहेत, ज्यामध्ये 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स इन 1 कॅम्पस, जे टर्शियरी केअर हेल्थ सिस्टीम आपण म्हणतो, हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टीम म्हणतो, यामध्ये देशात पथदर्शी ठरणारा हा प्रकल्प शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होतोय. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लावणे, शिवसंस्कार सृष्टीसारखा प्रकल्प असेल किंवा आमच्या आदिवासी भागामध्ये म्हणजे जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यामध्ये जो आदिवासी भाग आहे इथे राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प हा आपण आणतो आणि याचा DPR सुद्धा आयुष मंत्रालयाला सबमिट झालेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या कामांच्या पाठिंब्यावर जनसंपर्क वाढवून नक्कीच ही पुढची निवडणूक आपण लढतो. बरीच कामं केंद्र सरकारशी संबंधित आहेत, त्यामुळेच तुम्हाला भेटीसाठी जास्ती घ्याव्या लागतात. 100% म्हणजे खासदारांची कामच केंद्र सरकारशी संबंधित आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून ह्या गोष्टी मार्गी लावणं आणि जेव्हा तुम्ही इंद्रायणी मेडिसिटी किंवा राष्ट्रीय वनौषधी संशोधन प्रकल्प किंवा पुणे नाशिक रेल्वे ब्रॉडगेजवर होण्यासाठीचा प्रकल्प या जेव्हा गोष्टी करत असता तेव्हा तुम्हाला तो सततचा पाठपुरावा जो आहे, ती सतत प्रभावी मांडणी आहे, या सगळ्या गोष्टी करत राहाव्या लागतात. मधल्या काळात तुम्ही एक इंटरव्ह्यू केला होता राज ठाकरेंचा, त्याची खूप चर्चा झाली होती. तो अनुभव कसा होता राज ठाकरे? कारण तुम्ही तिथे आमच्या भूमिकेत होता, प्रश्न विचारणाऱ्यांच्या भूमिकेत, आणि तुम्ही बरेच तिथे एकदम अपफ्रंट होऊन प्रश्न तिथे विचारले. तो अनुभव कसा होता? नाही, खरं तर मुळात राज ठाकरेंच्या विषयी माझ्या मनात एक वेगळी प्रतिमा कायम आहे, कारण अत्यंत प्रभावी वक्त्यांपैकी ते एक आहेत. ही गोष्ट मान्य केली पाहिजे. मी अनेकदा आवर्जून त्यांचं भाषण असेल तर ती सभा मी आवर्जून ऐकत असतो, कारण वक्ता म्हणून तुम्हाला अनेक गोष्टी त्यातून शिकत असतात. शिवाय ते एक मनस्वी कलावंत आहेत. त्यांच्याविषयी एक क्रेज मला कॉलेज वयापासून असल्यापासून जी स्वाभाविक होती ती क्रेज होती. त्यामुळे ती मुलाखत घेणं हे माझ्यासाठी नक्कीच एक आनंदाची गोष्ट होती. आणि त्याचबरोबर अपफ्रंट होऊन प्रश्न विचारायचे तर एक साधी गोष्ट होती की जेव्हा तुम्ही केंद्र सरकारवर तुटून पडता
आणि देशातले सर्वात प्रभावी नेते जेव्हा तुमच्यावर अवघ्या काही अंतरावर असतात आणि त्यानंतरही तुम्ही तितक्या बेधडकपणे बोलता, तर मला वाटतं त्या अपफ्रंट प्रश्न विचारण्याचं कौतुक हे वेगळं असण्याचं कारण नव्हतं, पण हे त्यांचंही तितकं मोठं श्रेय आहे. म्हणजे हे राजसाहेब ठाकरेंचे तितकंच मोठं श्रेय की त्या प्रश्नांना तितक्याच दिलखुलासपणानं उत्तरं दिली. कारण मुलाखत ही कधीच प्रश्नांवर होत नाही, मुलाखत ही कायम उत्तरांवर अवलंबून असते आणि त्यामुळे त्या मुलाखतीचं श्रेय त्यांचं आहे. म्हणून जाता तर तुमच्याकडे शेवटचं उत्तर मला घ्यायचं आहे मुलाखतीतलं. निवडणूक तुम्ही लढवणार आहात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच लढवाल हे आज तुम्ही सांगू शकाल? आता हे सगळं झाल्यानंतर म्हणजे अख्खं रामायण झाल्यानंतर रामाची सीता कोण आहे विचारणार आहे. पण 100% हा जो विश्वास आदरणीय पवार साहेबांनी दाखवला आहे त्यामध्ये अकारण कोणाच्याही मनात काही शंका असण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि अनेकदा हा संभ्रम तयार करण्याची एक जी गोबेल्सचं प्रचारतंत्र हे आपल्या राजकारणात दिसतं, तर त्या प्रचारतंत्राला कोणीही बळी पडण्याचं काही कारण नाही आहे. 100% राष्ट्रवादीतच निवडणूक. 100%. खूप खूप धन्यवाद खासदार अमोल कोल्हेजी, तुम्ही आज स्टुडिओत आमच्यासोबत ह्या चर्चा करण्यासाठी अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली. कुठल्याही आडपडदा न ठेवता तुम्ही आज या आमच्या मुलाखतीत सामील झालात आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, बेधडक दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. लोकशाहीचा मुद्दामध्ये आज आपण इथेच थांबतोय. आपल्यासोबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे होते आणि त्यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीपासून पक्षापर्यंत आणि त्यांच्याबाबत होणाऱ्या चर्चा किंवा त्यांना जे गोबेल्स टेक्निक म्हणतात त्याच्यापर्यंत किंवा राजकारणातली आसक्ती विरक्ती या सगळ्यांबाबत त्यांनी आपल्याशी आज दिलखुलासपणे चर्चा केली आहे. लोकशाहीचा मुद्दामध्ये आपण अशाच मुलाखती आणि अशाच चर्चा तुमच्यासाठी लोकशाहीवरती घेऊन येत असतो. उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह, नवीन पावड्यांसह. लोकशाहीचा मुद्दामध्ये तुम्ही बघत राहा लोकशाही मराठी.